नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती ज्ञानसागरमध्ये मी मनापासून स्वागत करतो. आपला हा चॅनल सुरू करण्यामागचा एकच मोठा उद्देश आहे, तो म्हणजे शेतीतील नवनवीन आणि थोड्या अवघड वाटणाऱ्या गोष्टी अगदी साध्या, सोप्या आणि आपल्या बोलीभाषेत सर्वांपर्यंत पोहोचवणे, जेणेकरून नव्याने शेती करणाऱ्याला सुद्धा शेती फायद्याची कशी करायची हे सहज समजेल. आज आपण अशाच एका अत्यंत महत्त्वाच्या आणि थेट शेतकऱ्यांच्या खिशाला फायदा मिळवून देणाऱ्या विषयावर बोलणार आहोत. तो विषय म्हणजे खरीपातील कमी खर्चाची आणि भरघोस नफा देणारी शेती. चला तर मग सुरुवात करूया. खरीप हंगाम आता अगदी तोंडावर आलाय. सध्या सगळीकडे धाकधूक सुरू असेल. आकाशाकडे बघितलं की एकच विचार येतो, पाऊस वेळेवर पडेल का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर्षी नक्की कोणतं पीक पेरावं. कारण खतांचे, औषधांचे आणि मजुरीचे वाढते खर्च बघता कमीत कमी पैशात जास्त नफा कोणतं पीक देईल याची चिंता असतेच. ही चिंता अगदी रास्त आहे आणि आज आपण ह्याच चिंतेवर एक खात्रीशीर उपाय पाहणार आहोत. आजच्या या सत्रात आपण काय काय पाहणार आहोत ते थोडक्यात बघूया. एक म्हणजे सध्याच्या शेतीतील आव्हान, 2 मूग आणि उडीद पिकांचे फायदे, 3 योग्य वाणाची निवड, 4 पेरणी आणि बीज प्रक्रिया आणि शेवटी सारांश आणि पुढचं नियोजन. भाग 1. सध्याच्या शेतीतील आव्हान. बघा, सध्या आपण सगळेच एका चक्रात अडकलो आहोत. ते चक्र म्हणजे सोयाबीन आणि हरभरा. याला आपण सोयाबीनचा विळखा म्हणू शकतो. सोयाबीन वाईट नाही, पण त्याला सुरुवातीला खर्च खूप लागतो. खतं, फवारण्या आणि हे सगळं करून हातात पीक यायला वेळ लागतो. पावसाने दगा दिला तर नुकसान ठरलेलं. पण यावर एक मस्त आणि साधा उपाय आहे. तो म्हणजे मूग आणि उडीद. याचा सुरुवातीचा खर्च एकदम कमी आणि अवघ्या 60 ते 75 दिवसात पीक घरात येतं. म्हणजे खिशातून कमी पैसे जाणार आणि लवकर परत मिळणार. पारंपरिक सवय बदलून मूग आणि उडदाकडे वळण्याची खरोखरच वेळ आली आहे. भाग 2. मूग आणि उडीद पिकांचे फायदे. आता मनात विचार येईल की आपल्या इकडे हे पीठ येईल का? तर बिलकुल चिंता करू नका. अहिल्यानगर, जळगाव, नांदेड, बीड, धाराशिव, अकोला, बुलढाणा आणि सोलापूर ह्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आपले शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणावर मूग आणि उडदाची शेती करतात. जमीन थोडी हलकी किंवा मध्यम असली ना तरी हे पीक एकदम जोमात येतं आणि चांगला पैसा देऊन जातं. या पिकांची सर्वात भारी गोष्ट कोणती असेल तर तो म्हणजे यांचा कालावधी. 60 ते 75 हा आकडा अगदी पक्का लक्षात ठेवा. मूग फक्त 60 ते 65 दिवसात काढणीला येतो आणि उडीद 70 ते 75 दिवसात. म्हणजे काय, पावसाची जास्त वाट बघायची गरज नाही. पीक लवकर हातात म्हणजे पैसे लवकर हातात. आणि याचा दुसरा मोठा फायदा म्हणजे पीक फेरपालट. आता पीक फेरपालट म्हणजे काय? जसं रोज तीच भाजी खाल्ली की आपल्याला कंटाळा येतो, तसंच जमिनीचंही असतं. पिके बदलून घेतली की जमिनीला आराम मिळतो आणि तिची सुपीकता नैसर्गिकरित्या वाढते. मूग आणि उडीद हवेतला नत्र जमिनीत ओढतात, त्यामुळे पुढच्या पिकाला खतही कमी लागतं. भाग 3. योग्य वाणाची म्हणजेच बियाण्याची निवड. उत्पन्न चांगलं यायचं असेल तर बियाणं एकदम उत्तमच पाहिजे. जर मुगाची पेरणी करणार असाल तर फुले मूग 2 आणि फुले सुवर्ण ही कृषी विद्यापीठाची 2 वाणं एकदम उत्तम आहेत. आता हेच का निवडायचे? तर ही वाणं कमी वेळेत तयार होतात आणि यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे याच्या सगळ्या शेंगा एकाच वेळी पिकतात. नाहीतर बऱ्याचदा काय होतं, काही शेंगा माळतात आणि काही हिरव्याच राहतात. मग मजुरांना 2-2 वेळा शेतात लावावं लागतं. मजुरीचा खर्च वाढतो. पण या वाणांमध्ये सगळ्या शेंगा एकाच वेळी काढणीला येतात, त्यामुळे मजुरीचा मोठा खर्च वाचतो. आणि जर उडीद घ्यायचा विचार असेल तर फुले राजन आणि फुले वसू हे 2 वाण नक्की ट्राय करा. हे वाण रोगप्रतिकारक आहेत. आता रोगप्रतिकारक म्हणजे काय? तर बघा, जसा एखादा कुस्ती खेळणारा मजबूत पैलवान पावसात भिजला तरी लवकर आजारी पडत नाही, तसंच या वाणांचं असतं. या पिकांवर सहसा कुठलाही आजार किंवा कीड लवकर येत नाही. त्यामुळे साहजिकच औषध फवारणीचा खर्च खूप वाचतो आणि उत्पन्नही एकदम दणदणीत मिळतं. भाग 4. पेरणी आणि बीज प्रक्रिया. पेरणी करताना बियाण्याचं प्रमाण आणि 2 ओळींमधलं अंतर खूप महत्त्वाचं असतं. मुगासाठी एका एकराला साधारण 5 ते 6 किलो बियाणं लागतं आणि उडदासाठी एका एकराला 6 ते 7 किलो बियाणं लागतं. आता पेरणीच्या अंतराबद्दल बोलायचं तर जर जमीन हलकी असेल तर 2 ओळींमध्ये 30 सेंटीमीटर आणि 2 रोपांमध्ये 10 सेंटीमीटर अंतर ठेवा. आणि जर जमीन मध्यम किंवा भारी असेल तर 2 ओळींमध्ये 45 सेंटीमीटर आणि 2 रोपांमध्ये 10 सेंटीमीटर अंतर ठेवा. पिकाला मोकळी हवा लागली की त्याची वाढ एकदम जोमदार होते. आता पेरणी करण्यापूर्वी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट करायचीच आहे, ती म्हणजे जैविक बीज प्रक्रिया. शब्द ऐकायला थोडा अवघड वाटेल, पण काम खूप सोपं आहे. जसं आपण लहान बाळाला भविष्यात पोलिओ होऊ नये म्हणून आधीच पोलिओचे डोस पाजतो, अगदी तसंच बियाण्याला जमिनीतील बुरशी आणि आजारांपासून वाचवण्यासाठी पेरणीपूर्वी त्यावर औषध चोळायचं असतं.
यालाच बीजप्रक्रिया म्हणतात. यासाठी ट्रायकोडर्मा किंवा पीएसबी यांसारखी जैविक औषधं वापरता येतात. यामुळे बियाण्यांची उगवण अत्यंत ताकदीने होते आणि सुरुवातीच्या रोगांपासून पिकाचा बचाव होतो. हे सगळं जुळवून आणल्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पेरणीची वेळ. मूग आणि उडीद पेरण्यासाठी 15 जून ते 7 जुलै हा कालावधी सर्वात उत्तम मानला जातो. या वेळेतच पेरणी का करायची? कारण या काळात पिकाला पावसाचा आणि हवेतल्या तापमानाचा एकदम अचूक फायदा मिळतो. यामुळे उत्पन्न वाढण्याची हमी असते. त्यामुळे या तारखा नक्की लक्षात असू द्या. भाग 5. सारांश आणि पुढील नियोजन. आज आपण मूग आणि उडीद शेतीचा एक पक्का पाया रचला आहे. पण एकदा पेरणी झाली की पीक वाऱ्यावर सोडून चालत नाही. पुढच्या सत्रात आपण अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींवर गप्पा मारणार आहोत. जसं की खताचं व्यवस्थापन कसं करायचं, उगवून आलेल्या तणाचा म्हणजेच गवताचा बंदोबस्त कसा करायचा, कीड आणि रोगांपासून पिकाला कसं वाचवायचं आणि पाणी कसं द्यायचं. या सगळ्या गोष्टींचं जर योग्य नियोजन केलं तर कोणत्याही खोट्या दाव्यांशिवाय एका एकरात सहज 10 ते जय शिवराय शेतकरी मित्रांनो, नमस्कार. शेती ज्ञान सागर या आपल्या हक्काच्या प्लॅटफॉर्मवर मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. आता हा आपला चॅनल सुरू करण्यामागे एकच आणि अगदी सोपा उद्देश आहे. तो म्हणजे शेतीतील नवनवीन आणि 100% खात्रीशीर माहिती अगदी आपल्या साध्या सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवणे. जेणेकरून काय होईल तर आपल्या शेतीचं उत्पादन वाढेल आणि खिशातून जाणारा खर्च कमी होईल. आज आपण अशाच एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तो विषय म्हणजे मूग आणि उडीद या पिकांमध्ये अगदी कमीत कमी खर्चात भरघोस उत्पादन कसं मिळवायचं. आपण अनेकदा पाहतो ना, शेतात आपण घाम गाळतो, मेहनत भरपूर असते, पण कधीकधी योग्य माहिती नसल्यामुळे आपला खर्च उगाच वाढतो आणि मग हातात येणारा नफा कमी होतो. तर आज आपण हीच अडचण कायमची दूर करणार आहोत. मूग आणि उडीद लागवडीचे असे काही सोपे आणि शास्त्रशुद्ध मार्ग आज आपण समजून घेणार आहोत, ज्यामुळे आपल्या रानात खऱ्या अर्थाने सोन्यासारखं पीक डोलू लागेल. तर मित्रांनो, आजच्या या सादरीकरणात आपण पेरणीपासून ते थेट काढणीपर्यंतचे 4 मुख्य टप्पे पाहणार आहोत. पहिला टप्पा आहे खत आणि पोषण व्यवस्थापन. दुसरा आहे तण आणि पाणी नियोजन. तिसरा टप्पा कीड आणि रोग नियंत्रण. आणि चौथा, सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे कमी खर्चात जास्त नफा. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. आपला पहिला विभाग आहे खत आणि पोषण व्यवस्थापन, म्हणजेच पिकाला योग्य खुराक कसा द्यायचा. आता इथे एक थोडा अवघड किंवा पुस्तकी शब्द येतो, नत्र स्थिर करणे. आता तुम्ही म्हणाले हे काय नवीन खूळ, तर आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. नत्र स्थिर करणे म्हणजे नेमकं काय? तर मित्रांनो, आपल्या गावात जसा एखादा छोटा कारखाना असतो ना, अगदी तसाच एक मोफत खताचा कारखाना मूग आणि उडदाची रोपं जमिनीखाली त्यांच्या मुळांमध्ये स्वतःच चालवत असतात. होय, अगदी खरंय. मूग आणि उडीद ही कडधान्य पिकं आहेत. यांच्या मुळांवरनं छोट्या छोट्या गाठी असतात. या गाठी हवेतला नत्र म्हणजेच नायट्रोजन, जो पिकांसाठी अगदी मटणा भाकरीसारखा आवश्यक अन्नाचा भाग असतो, तो थेट हवेतून ओढून घेतात आणि जमिनीत पिकांसाठी साठवून ठेवतात. म्हणजे विचार करा, निसर्गानेच या रोपांच्या मुळामध्ये खताचा कारखाना दिलाय. यामुळं काय होतं, आपल्याला बाजारातून ती महागडी रासायनिक खतं विकत आणून शेतात टाकण्याची जास्त गरजच पडत नाही. हा निसर्गाचा एक चमत्कारच आहे, जो आपला थेट खर्च वाचवतो. मग आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की आपण स्वतः खत द्यायचंच नाही का? तर द्यायचं ना, पण अगदी मोजून आणि नियोजन करून. पेरणीपूर्वी शक्य असेल ना, तर 1 ते 2 ट्रॉली चांगलं कुजलेलं शेणखत जमिनीत नक्की मिसळा. शेणखत म्हणजे आपल्या काळ्या आईसाठी एक प्रकारचं अमृतच असतं. याने जमिनीचा पोत एकदम सुधारतो. आणि त्यानंतर पेरणीच्या वेळी रासायनिक खत देताना एक गोष्ट पक्की डोक्यात ठेवा. आपल्याला बाजारात मिळणारी सगळीच खतं आणून ओतायची नाहीत. एकतर 1 बॅग DAP आणा, किंवा 10-26-26ची 1 बॅग आणा, किंवा मग 12-32-16ची 1 बॅग वापरा. या 3 पैकी फक्त कोणतीही एकच बॅग खत म्हणून वापरायची आहे. जास्त रासायनिक खत टाकल्याने उत्पादन दुप्पट होत नाही, तर फक्त आपला खर्च दुप्पट होतो. त्यामुळे मोजून फक्त एकच बॅग योग्य वेळी द्या. आता वळूया पुढच्या टप्प्याकडे. आपला विभाग दुसरा, तण आणि पाणी नियोजन. पिकाच्या योग्य वाढीसाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा, 0 दिवस म्हणजेच ज्या दिवशी आपण पेरणी करतो त्या दिवशी आपल्याला उगवण-पूर्व तणनाशक वापरायचं आहे. आता हे उगवण-पूर्व तणनाशक म्हणजे काय? एक साधं उदाहरण देतो. जसं घरात पंक्ती बसण्याआधी किंवा आपण जेवायला बसण्याआधी जेवणाची जागा कशी स्वच्छ झाडून घेतो, जेणेकरून जेवताना कचऱ्याचा त्रास होऊ नये, अगदी तसंच
आपलं पीक जमिनीतून वर येण्याआधीच आपण औषध फवारून त्या नको असलेल्या तणांचा म्हणजेच गवताचा बंदोबस्त करतो. यामुळे काय होतं, जमिनीत आपण जे खत आणि पाणी दिलंय ना, ते फक्त आणि फक्त आपल्या पिकाला मिळतं. आजूबाजूला वाढणाऱ्या नको असलेल्या गवताला ते मिळत नाही. त्यानंतरचा अत्यंत महत्त्वाचा काळ म्हणजे 30 ते 45 दिवसांचा. या काळात पिकाची आणि तणाची खरी स्पर्धा असते. यावेळी वेळेत कोळपणी करून शेत एकदम स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. आणि आता राहिला पाण्याचा प्रश्न. तसं पाहिलं तर मूग आणि उडीद ही कमी पाण्यात येणारी पिकं आहेत. पण जेव्हा पिकाला फुलं येतात आणि शेंगा भरण्याची अवस्था असते, तेव्हा जर पाण्याचा ताण पडला ना, तर मात्र उत्पन्नात मोठी घट होऊ शकते. म्हणून शेंगा भरण्याच्या अवस्थेत पिकाला नक्की हलकं पाणी द्या. हां, पण जास्त पाणी साचू देऊ नका. फक्त गरजेपुरतं हलकं पाणी द्या. आपला पुढचा विभाग आहे विभाग 3, कीड आणि रोग नियंत्रण. पिकाचं संरक्षण कसं करायचं ते पाहूया. आता थोडं किडींबद्दल बोलूया. पांढरी माशी, मावा, तुडतुडे, भुरी रोग आणि पिवळा विषाणू रोग हे मूग आणि उडीद पिकाचे मुख्य शत्रू आहेत. यासाठी रोज सकाळी शेतात एक चक्कर मारून पिकाचं निरीक्षण करणं खूप गरजेचं आहे. आता समजा पानांवर थोडेफार कीटक दिसले तर लगेच घाबरून जाऊन बाजारातून महागडी रासायनिक औषधं आणून फवारण्याची अजिबात गरज नाही. आपली पहिली पायरी नेहमी जैविक उपाय असली पाहिजे. आता जैविक उपाय म्हणजे काय? जसं युद्धाला जाण्यापूर्वी सैनिक अंगावर चिलखत घालतात ना, जेणेकरून शत्रूचा वार लागू नये, तसंच लिंबोळी अर्क किंवा इतर जैविक औषधं पिकावर फवारल्यास पिकाभोवती एक नैसर्गिक संरक्षक कवच तयार होतं. या लिंबोळी अर्कामुळे सुरुवातीच्या किडी तिथल्या तिथेच मरून जातात किंवा वासाने पळून जातात. जर प्रादुर्भाव खूपच जास्त वाढला आणि हाताबाहेर गेला तरच कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य ती रासायनिक फवारणी करा. पण पहिली पसंती नेहमी लिंबोळी अर्कालाच द्या. चला, आता आपण वळतोय शेवटच्या आणि सर्वांच्या जिव्हाळ्याच्या विभागाकडे. विभाग 4, कमी खर्चात जास्त नफा. थोडक्यात सांगायचं तर आपलं आर्थिक गणित. आता तुम्ही म्हणाल, हे सगळं केल्यावर हातात पडेल किती? तर मित्रांनो, 8 ते 12 क्विंटल. होय, हे एकरी उत्पादन आहे. आणि हा कोणताही हवेतला किंवा फुगवून सांगितलेला आकडा नाहीये. जर आपण आत्तापर्यंत चर्चा केल्याप्रमाणे खताचं अगदी योग्य नियोजन केलं, सुरुवातीला तण नष्ट केलं, शेंगा भरताना योग्य पाणी दिलं आणि लिंबोळी अर्काचा वेळेवर वापर केला, तर एकरी 8 ते 12 क्विंटल उत्पादन हमखास आपल्या पदरात पडू शकतं. हे अत्यंत वास्तववादी आणि मिळवता येण्याजोगं उद्दिष्ट आहे. फक्त गरज आहे ती लक्ष देऊन वेळेवर काम करण्याची. बऱ्याचदा आपण पाहतो, अनेक शेतकरी बांधव केवळ सोयाबीन किंवा एखाद्याच मुख्य पिकाच्या मागे लागतात. पण जर आपण सोयाबीनसोबत मूग आणि उडदासारख्या आपल्या पारंपरिक पिकांचा शेतीत समावेश केला तर फायदे किती आहेत बघा. मगाशी आपण पाहिल्याप्रमाणे ही पिकं स्वतःच जमिनीतील नत्र वाढून जमिनीचा कस म्हणजे जमिनीची ताकद नैसर्गिकरित्या सुधारतात. यांना पाणी कमी लागतं, खताचा खर्च एकदम कमी असतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाजारात मूग आणि उडदाला कायम चांगला आणि हमीचा भाव मिळतो. त्यामुळे आपलं आर्थिक गणित अत्यंत मजबूत होतं. एका बाजूला जमिनीचं आरोग्यही सुधारतं आणि दुसऱ्या बाजूला आपल्या खिशात नफाही जास्त राहतो. ह्या सर्व माहितीचं एकच सार आहे मित्रांनो. वेळेत व्यवस्थापन केल्यास नंतरची चिंता मिटते. शेतात पिकावर रोग आल्यावर धावपळ करून पैसे खर्च करण्यापेक्षा तो येऊच नये म्हणून आधीच तयारी करणं कधीच शहाणपणाचं. शेतीमध्ये ना, वेळ ही खूप मोलाची असते. आज जर आपण योग्य वेळेत खत, पाणी आणि फवारणीचं नियोजन केलं तर पीक काढणीच्या वेळी आपल्या चेहऱ्यावर नक्कीच हसू असेल. वेळेवर केलेली कृती हीच यशस्वी आणि फायद्याच्या शेतीची खरी गुरुकिल्ली आहे बरं का. तर शेतकरी मित्रांनो, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जाता जाता तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुमच्या भागात मूग किंवा उडीदची लागवड केली जाते का? आणि तुमच्या अनुभवानुसार कोणतं वाण सर्वात चांगलं उत्पादन देतं? तुमचा जो काही अनुभव असेल तो खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून आपले जे इतर शेतकरी बांधव हे पाहत आहेत त्यांनाही त्याचा फायदा होईल. अशाच अत्यंत उपयुक्त आणि आपल्या सोप्या भाषेतील शेतीविषयक माहितीसाठी शेती ज्ञानसागर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. ही माहिती जर मनापासून आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि आपल्या परिसरातील इतर शेतकरी मित्रांच्या ग्रुपवर शेअर करायला विसरू नका. कारण ज्ञान वाढल्यानेच वाढतं. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या माहितीसोबत. तोपर्यंत स्वतःची